कृष्णहरी. तर आम्ही आज आलोय परत एकदा. म्हणजे आमचं एकच स्थान आहे, इथंच येत होतो आम्ही. केव्हा बी इथंच येतो आणि हे माझ्यासोबतच असते. असे आम्ही आलो पुराणे सरांच्या फॅक्टरीत. आणि पुराणे सरांच्या फॅक्टरीत येण्याचं काम म्हणजे आमची संस्था आज प्रॉपरली रजिस्ट्रेट होती, नाही का. तिथं तुम्ही बघू शकता सारंग भाऊ सह्या करतायत, पुऱ्या 5-25 सह्या आहेत. आणि इथं सर पण सही करतायत. सरांना रात्री थोडा दिसायचा प्रॉब्लेम कमी दिसतोय, एक बारीक. तर सरांच्या पण सह्या चालू आहेत आणि सरांच्या पण सह्या चालू आहेत. आम्ही आमच्या दोघांच्या सह्या आणल्यात. तरी सरांची फॅक्टरी राजे मुजरा. तर हे रजिस्ट्रेशनचा सगळा प्रोग्राम सोपं नसते. आम्ही एक 1.5 वर्ष झालं काम करतो आणि 1.5 वर्ष काम चालू करत असताना रजिस्ट्रेशनचा आता योग आला आहे 1.5 वर्षानंतर. पण हरकत नाही, लेट का होईना पण थेट कार्यक्रम होणार आहे. पुराणे कसं असतं माहिती का, जबाबदारी देणं गरजेचं. हां, तर मी कुठं होतो तर आमचं रजिस्ट्रेशन मागच झालं असतं, पण माझ्याकडून चुकलं की मी जबाबदारी या पुराणे सरांवर दिली. तुम्हाला माहिती आहे, पुराणे सर जबाबदारी दिल्यावर काही पेलवत नाही. हरकत नाही. यावेळी जबाबदारी मी घेतली स्वतःहून आणि त्या जबाबदारीचं तुम्हाला तर माहिती आहे, मी एखादी जर गोष्ट करायची ठरवली मग शेवट होत आहे. निंबाळकर सर, किती सही आहे ही? सर भाऊ तुम्ही किती सह्या मारल्या काय माहिती, पण लय होत्या ना, लय सह्या होत्या. काय होते कुणीच नाही आलं. आम्हाला गाड्या वाटल्या सरांनी बोलून आमचा विषय आम्हालाच उशीर झाला काय. हरकत नाही, बघतो कुणी आलंय का. बर्थडे बॉय बोलून घ्या. ये जो आदमी है ये हमारा क्या बोलते हैं, जिगर छल्ला है, जिगर का छल्ला है. ये इनकी थोड़ी मोहब्बत कम हो गई है हमसे, पर कोई बात नहीं. हमने किसी को दिल दिया तो दे ही दिया. ओए सनम ना छोड़ के जाना हमें. हरकत नाही. तर ही ती बाई पुऱ्या गाड्या भरून राहिल्या. पाऊस येतोय, वातावरण लई डगमगीत झाले, त्यामुळे इकडचं पार्सल इकडं करताय. झाकाझुकीचं काम चालू आहे पुराणे सरांच्या कंपनीत. लय जोरात काम आहे. पाऊस येत असल्यामुळं जरा वातावरण जामझुम झालं. हरकत नाही, सगळ्यांची पळापळी चालू आहे. बॉक्स पळापळी आम्ही वाट बघतोय. आणि महामुनी सरांचं आगमन. महामुनी सर आले. संजीव बाबाचं आगमन झालंय. नमस्ते. चला, तर महामुनी सरांचं आगमन केलंय आम्ही आता. महामुनी सर चला गॅस आहे आणून. महामुनी सरांच्या उपाध्यक्ष. तर हे तर आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष ते नम्र बिम्र बघा करा वासकी किती वेळा बघणार तुम्ही. तर आमच्या जी आता आम्ही रजिस्टर करतोय संस्था, त्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ज्यांनी कारभार स्वीकारायचा आहे त्यांना ते आमचे महामुनी सर. बघा कोइन्सिडन्स कसला असतो. आपल्या देशाचा राष्ट्रपती मुर्मू त्यांचा सारखाच कलर एक नाही भाऊचा, सेम. नाद नाही. मी एखाद्या सर पूर्ण नाव काय यांचं? संजय वसंतराव महामुनी, श्रमदान ग्रुपचे उपाध्यक्ष. आणि त्यांची वेळ उपस्थिती लाभली आहे आणि ती सह्या करतात. पावसाचं आगमन झालंय. पाऊस आमच्या कार्याला थोडं विघ्न आणि असं मला वाटायला लागलं. आताही आरंभ आहे. सर तुम्हाला काय वाटतंय? साधारणपणे वरुण राजाचं आगमन हे शुभ असतं. ठीक आहे, अवेळी आहे, परंतु त्यालाही अत्यानंद झालेला आहे. घेतलेलं कार्य हे श्रमदानाचं आहे. वृक्ष, पाऊस हे सगळं श्रमदानाची निसर्ग आहे आणि ह्या निसर्गाचं सानिध्य आहे. म्हणून निसर्गानेच आपल्याला वरदहस्त दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. मला वाटतं नक्कीच हे कार्य याचा योग्य पार पडेल. धन्यवाद सर. म्हणजे हा असतो एखादी गोष्ट तुमच्या जीवनात निगेटिव्ह होती, म्हणजे पाऊस आलाय, पाऊस येणं चांगलंच आहे, पण पाऊस येत असताना किंवा ऐनवेळी आलाय त्यामुळे आमची थोडी पळापळ होती. पण येणारं संकट पॉझिटिव्ह वेवजने कसं बघायचं, तर या माणसातून ते शिकण्यासारखं आहे.
खरंच सर तुमचं इतका अभ्यास सखोल वगैरे. बड्डे बॉय आलेले आहेत. बड्डे बॉयचं आत्ताच आगमन झालंय. रामकृष्ण हरी माऊली. येतं आयुष्य तुम्हाला सुखदायी, समाधायी, आनंददायी तुमचं सर्व स्वप्न पूर्ण होत. शेख मोहम्मद महाराजांची जी तुम्ही सेवा करण्याचा वसा हाती घेतलाय तो असाच भविष्यात सुद्धा पुढं चालत राहो आणि पुढच्या बड्डेपर्यंत आम्ही तुम्हाला जोडीने आशीर्वाद शुभेच्छा देऊ ही संत शेख मोहम्मद महाराजांनी प्रार्थना करतो. आम्ही तुमच्या पाया पडायला येऊ. नाही तुला का आम्ही पाया पडू. तर असे आमचे बाबाजी ते एवढ्या पावसात आलेत त्याबद्दल धन्यवाद. त्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. विषय जसं मी म्हणतो, जसं माझं म्हणणं असतं की देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचा सहवास लागणे गरजेचं आहे आणि जर संतांची प्राप्ती करायची असेल तर अशा गोड माणसाचा सहवास लागणं पण खूप गरजेचं असतं. या अतिशय गोड माणसामुळे संत शेख मोहम्मद महाराजांच्या सहवासात जाण्याचा योग आला आणि तो योग आयुष्यभर एक निर्णय होता की बाबा आपण अध्यात्मामध्ये पाऊल टाकतो ते भविष्यात सुद्धा उपयोगी येणार होतं आणि मन प्रसन्न करणार होतं. सर तुमच्यामुळं आज मला अध्यात्मात येण्याचा एक सुवर्ण योग आला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सारंग नमस्ते. तर आज 2 योग आहेत बघा. एक तर अभिष्ट चिंतन सोहळा आहे आपल्या आठवे बाबांचा आणि आपलं आज रजिस्ट्रेशन होतं आणि त्यात आपल्या सह्या होत आहे. तर सर्वप्रथम तर रजिस्ट्रेशन विषयी तुम्हाला काय वाटतं? आपली वाटचाल कशी होती? रजिस्टरविषयी जर सांगायचं झालं तर गेल्या 2 वर्षापासून जे आपलं चांगलं काम चालू आहे यस आणि त्या चांगल्या कामाला भविष्यात अजून ते कसं वाढलं जाईल जेणेकरून जे देणगीदार असतात, देणगीदार हे आपल्याला पूर्ण फुलाची पाकळी हे देत असतात आणि त्या पूर्ण फुलाच्या पाकळीचं आपण चांगल्या रूपात त्याचं रूपांतर करायचं असतं आणि जर रजिस्टर झालं तर त्याचा व्यवस्थित सापळा हिशोब राहील, त्याच्यामुळं विश्वास राहील आणि दरवर्षी त्याचं ऑडिट होऊन एक विश्वास तयार होऊन हे श्रमदान ग्रुपचं ग्रुप मोठं होत जाईल. यस आणि वटवृक्ष ओके आणि सरांना शुभेच्छा. आणि आज आमच्या श्रमदान टीमचे महाराज आठवले महाराज यांचा बड्डे त्यानिमित्त महाराजांना खूप खूप अशा शुभेच्छा. धन्यवाद. आता आमचे माझा कणा ज्यांना मी माझ्या गुरुस्थानी ठेवतो सारखा थोडा खिचका कणा माझा कणा असे महाराज बाबाजी महामुनी सर 2 शब्द. आज बाबांचा बड्डे काय बोलताय? खरोखर आपल्या सरांचं आपल्या टीमला खूप मोठं सहकार्य लाभलं आहे आणि असंच त्यांचं सहकार्य इथून पुढे लाभून हे श्री संत शेख मोहम्मद महाराजांकडून प्रार्थना. ओके धन्यवाद. तर आणि त्यांना भावी वाटायला शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. येस सर. चला लेट का होईना पण थेट डोके सरांचं पण आगमन झाले. दरवेळेसच यांचं असं मागच्या मिटिंगला सुद्धा हे लेट आले यावेळेस पण लेट आले. हरकत नाही, चालूच असतं कामं असते समजून आपणच समजून नाही घ्यायचं ते कोण घ्यायचं एक्झाम चालू आहे नाही का हरकत नाही. पण सरांचा बड्डे 2 शब्द सर. सरांचा बड्डे लगेच हॅपी बर्थडे. शुभेच्छा. यस हॅपी बर्थडे टू यू. आता इकडं सर सह्या करून घ्या. तर तोपर्यंत त्यांचा सह्याचा प्रोग्राम चालू आहे आणि इथं बाबाजी तुम्ही इकडे बसा.